नमस्कार मंडळी. आज आपण ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 8 सुरू करत आहोत. अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग. तर मंडळी, आज आपण अध्याय 8 याचे ओवी क्रमांक 1 ते 30 यांचे पठन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. ओवी क्रमांक 1. मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजो. याचा अर्थ, मग अर्जुन म्हणाला, अहो देवा, ऐकले का? मी जे विचारले ते मला सविस्तर करून सांगा. ओवी क्रमांक 2. सांगा कवनते ब्रह्म, काय सया नामकर्म, अथवा अध्यात्म काय म्हणिपे. याचा अर्थ, ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव किंवा अध्यात्म कशाला म्हणतात. ओवी क्रमांक 3. अधिभूत ते कैसे, हेथ अधिदैव ते कवन असे, हे उघड मी परियेसे ऐसे बोला. याचा अर्थ, अधिभूत कसे आणि या जगात अधिदैवत कोण आहे हे मला नीट समजेल असे सांगा. ओवी क्रमांक 4. देवा अधियज्ञ तो काही, कवन पायिये देही, हे अनुमानासी काही दिठी न भरे. याचा अर्थ, देवा, अधियज्ञ तो काय व तो या देहात कोणता हे अनुमानाने नीट लक्षात येत नाही. ओवी क्रमांक 5. आणि नियता अंतःकरणी, तू जाणी जशी देह प्रयाणी, ते कैसेनी हे शांगपाणी परिसवा माते. याचा अर्थ, हे शारंग पाणी ज्यांनी अंतःकरण स्वाधीन करून घेतले आहे, त्यांना अंतःकाली तुम्हाला कसे ओळखता येते हे मला चांगल्या रीतीने समजा. ओवी क्रमांक 6. देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी ओसनताही बोलू तयाचा सोपू न वचे. याचा अर्थ, ज्ञानेश्वर म्हणतात, पहा की चिंतामणीच्या देवळात एखादा दैववान मनुष्य जर निजला तर तो जरी झोपेत बरळला तरी त्याचे बरळणे फुकट जात नाही. ओवी क्रमांक 7. तैसे अर्जुनाची या बोलासवे, आले तेची म्हणतले देवे, ते परियेसे का बरवे, जे पुसिले तुवा. याचा अर्थ, त्याचप्रमाणे मला ते सांगा असे अर्जुन म्हणाल्याबरोबर देव म्हणाले, तू जे काही विचारलेस ते नीट ऐक. ओवी क्रमांक 8. किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा, मनोनी मनोरथ सिद्धीची या चाडा, तो नवल नोहे. याचा अर्थ, किरीटी हे कामधेनूचे वासरू असून त्याच्यावर कल्पतरूचा मांडव आहे, अर्थात त्याच्या मनातील सर्व हेतू सिद्धीस जातात, यात नवलते काय. ओवी क्रमांक 9. कृष्ण कोपोनी ज्यासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेशू करी, तो कैशा परी न पवेल. याचा अर्थ, श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतात तो देखील ब्रह्मरूपाला पावतो, मग ज्याला कृपादृष्टीने उपदेश करतील त्याला काय प्राप्त होणार नाही. ओवी क्रमांक 10. जय कृष्णची होई जे आपण, तै कृष्ण होय आपुले अंतःकरण, मग संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी. याचा अर्थ, ज्या वेळेस कृष्ण मीच आहे असा निश्चय होतो त्यावेळी आपले अंतःकरणही कृष्ण रूप बनते, मग संकल्प रूप अंगणात आपल्या मनात जे जे संकल्प येतील ते ते पूर्ण करण्याकरिता रिद्धी सिद्धी राबत असतात. ओवी क्रमांक 11. परी ऐसे जे प्रेम, ते अर्जुनीची आथी निस्सीम, मनोनी तयाचे काम सदा सफळ. याचा अर्थ, परंतु अशा प्रकारचे जे निस्सीम प्रेम ते एक अर्जुनाच्या ठिकाणीच आहे, म्हणून त्याच्या इच्छा नेहमी पूर्ण होतात. ओवी क्रमांक 12. या कारणे श्री अनंते, ते मनोगत तयाचे पुसते, होईल जाणोनी आई ते ओगरूनी ठेविले. याचा अर्थ,
म्हणूनच अर्जुन हा आता आपल्या मनातील गोष्ट मला विचारेल असे जाणून श्रीकृष्णांनी आयतेच उत्तराचे ताट वाढून ठेविले. ओवी क्रमांक 13. जे अपत्यथानी हुनी निगे तयाची भूक ते मायेसीची लागे एरवी ते शब्द काय सांगे मग स्तन्य दे येरी. याचा अर्थ स्तनपान करणाऱ्या तान्ह्या मुलाची भूक त्याच्या मातेलाच लागत असते, म्हणजे आईला आपोआपच कळते. एरवी त्याने मागितल्यावर मग का ती त्याला दूध पाजते. ओवी क्रमांक 14. म्हणून कृपाळुवा गुरुची या ठाई हे नवलनो हे काही परी ते असो ऐका काही जे देव बोलते झाले. याचा अर्थात कृपाळू अशा सद्गुरूंचे ठिकाणी म्हणजे आपल्या शिष्यांसंबंधी असले हे प्रेम असणे म्हणजे काही नवल नव्हे, पण हे असो देव जे काही बोलले ते ऐका. ओवी क्रमांक 15. मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी ये खोकरे कोंदले असत न खिरे कवने काळी. याचा अर्थ मग सर्वेश्वर म्हणाले जे या फुटक्या आकारात म्हणजे देहात काठोकाठ भरलेले असून कोणत्याही वेळी नाश पावत नाही. ओवी क्रमांक 16. एरवी सपुरपण तयाचे पहावे तरी शून्याची नवे शोभावे वरी गगनाचे नी पालवे गळुनी घेतले. याचा अर्थ बरे त्याचा सूक्ष्मपणा पाहावा तर शून्यच आहे असे वाटेल, परंतु तसे नव्हे, ते किती सूक्ष्म आहे म्हणाल तर आकाशाच्या पदरातूनही गाळून घेतले आहे. ओवी क्रमांक 17. जे ऐसे ही परी विरुळे ये विज्ञानाची ये खोळे हालवले ही न गळे ते परब्रह्म. याचा अर्थ अशा प्रकारचे जे विरल आहे व जे प्रापंचिक ज्ञानाच्या मोटेतून म्हणजे शरीरातून हलवले असताही गळत नाही त्याला परब्रह्म असे म्हणतात. ओवी क्रमांक 18. आणि आकाराचे नि जालेपणे जन्मधर्माते नेने आकार लोपिनी मने नाही कही. याचा अर्थ आणि आकार म्हणजे शरीर हे जन्माला आल्याने परब्रह्म जन्म घेणे या धर्माचा अनुभव घेत नाही व ते शरीर नाश पावल्यावरही जे कधी नाश पावत नाही. ओवी क्रमांक 19. ऐसी या आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. याचा अर्थ हे सुभद्रापती अशा रीतीने ज्या ब्रह्माची आपल्याच ठाई निरंतर सहज स्थिती असते त्याला अध्यात्म असे म्हणतात. ओवी क्रमांक 20. मग गगनी जेवी निर्मळे नेनो कैची एके वेळे उठती घन पटळे नाना वर्णे. याचा अर्थ मग निर्मळ आकाशात नाना रंगाचे ढग एकदम कसे निर्माण होतात हे ज्याप्रमाणे कळत नाही. ओवी क्रमांक 21. तैसे अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूत भेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. याचा अर्थ त्याचप्रमाणे त्या निराकार शुद्ध ब्रह्मात प्रकृती अहंकारादी भेदांनी ब्रह्मांडाचे आकार होऊ लागतात. ओवी क्रमांक 22. पै निर्विकल्पाची ये बरडी फुटे आदी संकल्पाची विरुडी आणि ते सवेची मोडोनी ये ढोंडी ब्रह्मगोळकांच्या. याचा अर्थ परंतु कल्पनातीत शुद्ध ब्रह्माच्या माळ जमिनीत मी बहुत प्रकारचा होईन अशा संकल्पाचा अंकुर निर्माण होऊन त्याला लागलीच ब्रह्मांडाचे पुष्कळ धोंडे उत्पन्न होतात. ओवी क्रमांक 23. तया एकेकाचे भितरी पाहिजे तव बीजाचाची भरिला देखिजे माझी होती या जातीया नेनिजे लेख जीवा. याचा अर्थ प्रत्येक आकारात पाहू लागले म्हणजे तो त्या बीजाने म्हणजे ब्रह्मानेच भरला आहे असे दिसते आणि त्या प्रत्येकात किती जीव होतात व जातात याची गणना करिता येत नाही. ओवी क्रमांक 24. मग तया ब्रह्मगोळकांचे अंशास प्रसवती आदी संकल्प असमसहास हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे.
याचा अर्थ मग त्या ब्रह्मांडाच्या गोलाचे प्रत्येक अंगापासून असंख्यात आदिसंकल्प निर्माण होतात. अशा रीतीने सृष्टीचा विस्तार होतो. ओवी क्रमांक 25. परी तुझे नवीन एकला, परब्रह्मीची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. याचा अर्थ परंतु दुसऱ्या कोणाशिवाय एकटेच परब्रह्म सर्वत्र भरले असून अनेक रूपाने नटून पूर आल्याप्रमाणे भासते. ओवी क्रमांक 26. तैसे समविषमत्व नेनोकायचे, वायाची चराचर रचे, पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसती. याचा अर्थ त्याचप्रमाणे स्थावर जंगम विश्वाची रचना कारण नसता उगीच होऊन त्यात अधिक उणेपणा कसा होतो हे समजत नाही, परंतु पाहू गेले असता लक्षावधी जाती उत्पन्न झालेल्या दिसतात. ओवी क्रमांक 27. एरी जीव भावाची ये पालविये, काही मर्यादा करू नये, पाहिजे कवन हे आगवेविये, तव मूळ ते शून्य. याचा अर्थ या व्यतिरिक्त नाना प्रकारच्या जीवाच्या विस्ताराची मर्यादा करता येत नाही. ह्यांची कोणापासून निर्मिती होते हे पाहू गेले तर त्यांचे मूळ मायाच आहे. ओवी क्रमांक 28. म्हणून करता मुदल न दिसे, आणि सेखी कारण ही काही नसे, माझी कार्याची आपैसे वाढो लागे. याचा अर्थ म्हणून मुळात कर्त्याच्या ठिकाण नसून आणि शेवटी काही कारणही नसता मध्येच कार्याची आपोआप वाढ होते. ओवी क्रमांक 29. ऐसा करीते नवीन गोचरू, व्यक्ती हा आकारू, निपचे जो व्यापारू, तया नाम कर्म. याचा अर्थ अशा प्रकारे अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्या वाचून प्रत्यक्ष दिसणारा आकार उत्पन्न करण्याचा जो व्यापार त्याला कर्म असे म्हणतात. ओवी क्रमांक 30. आता अधिभूत जे म्हणिपे, तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हारपे अभ्रजैसे. याचा अर्थ आता अधिभूत ज्याला म्हणतात ते थोडक्यात सांगतो, ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात आणि लोप पावतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.